सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आज आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत. एक भक्त असतो. तो कायम परमेश्वराचं नामस्मरण करत करत आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. परंतु नामस्मरण करताना तो परमेश्वराला कधीच काही मागत नसे. एक दिवस तो भक्त श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी त्यांच्या मंदिरामध्ये जातो. तर त्यावेळेला तिथे त्यांना परमेश्वर दिसतच नाही. तेव्हा ते आसपास त्यांच्या जे लोक असतात त्यांना ते विचारत असतात की आज आज कृष्ण परमात्मा येथून कुठे बरं निघून गेले. तेव्हा सगळेजण त्या भक्ताकडे बघतात आणि त्यांना म्हणतात की अरे, परमेश्वर तर इथे समोरच आहे की, पण तुम्हाला का बरं तो दिसत नाहीये? आंधळे वगैरे झालात का? त्यावेळेला तो भक्त विचार करतो की अरे, देव तर सगळ्यांना दिसत आहे, मलाच का बरं दिसत नाही? आणि हे सगळे लोक तर मला दिसत आहेत, परंतु देवच मला का बरं दिसत नाहीये? असा विचार करून ते अगदी दुःखी अंतःकरणाने तिथून निघून जातात आणि विचार करू लागतात की अरे रे, माझ्या डोक्यावरती पापाचा भार एवढा झालाय की मला साक्षात देव दिसतच नाहीये या ठिकाणी. त्यामुळे माझ्या अशा या शरीराचा काहीही उपयोग नाहीये. तर आता जर मला देवच दिसत नाहीये तर हे शरीर ठेवून तरी मी काय करू? असा विचार करून ते यमुना नदीच्या किनाऱ्याकडे जात असतात आणि यमुना नदीमध्ये उडी मारून ते आत्महत्या करायचा विचार करतात. इकडे परमेश्वर तर अंतर्यामी असल्यामुळे परमेश्वराने काय केले, एका ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून परमेश्वर एक मनुष्य होता, त्याला कोढ झाला होता, त्या माणसाकडे परमेश्वर आला आणि त्या माणसाला म्हणाला की काय कर, यमुनेच्या नदी किनारी एक माझा भक्त एक मनुष्य जात आहे आणि तो मनुष्य जो आहे त्याच्या आशीर्वादामध्ये एवढं बळ आहे की तू जर त्याचे पाय पकडून त्याचा आशीर्वाद घेतलास तर तुझा हा जो काही कोढ आहे हा ताबडतोब ठीक होऊन जाईल. हे ऐकून तो जो कोढ झालेला मनुष्य असतो तो लगेचच यमुनेच्या किनाऱ्याकडे धावत पळतच जातो आणि धावत पळत जाताना तो बरोबर त्या भक्ताला ओळखतो आणि त्या भक्ताचं जाऊन रस्ता थांबवतो आणि त्याचे पाय पकडून त्याला आशीर्वाद तो मागत असतो. आणि तो म्हणतो की जर आपण मला आशीर्वाद दिलात तर माझा हा जो काही कोढ आहे हा ताबडतोब बरा होईल. परंतु तो भक्त म्हणतो की अरे बाबा, मी तर एक पापी मनुष्य आहे, माझ्या आशीर्वादामुळे तुझं काय बरं होईल? तो असं सारखं त्या कोढी माणसाला समजून सांगायचा प्रयत्न करत असतो. परंतु तो माणूस काही त्या भक्ताचे पाय सोडायला तयार नसतो. त्यावेळेला तो भक्त असंच म्हणतो की ठीक आहे, परमेश्वराची इच्छा म्हणून तुझ्या मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. असे म्हणताच चमत्कार झाला आणि तो जो काही कोढी असतो त्याचा कोढ ताबडतोब बरा होऊन तो मनुष्य एकदमच ठणठणीत बरा झाला. हे पाहून तो भक्त स्तब्ध त्याच ठिकाणी उभा राहतो आणि त्यावेळेला काय होतं, साक्षात कृष्ण परमात्मा त्या भक्ताच्या समोर येतात. ज्या वेळेला भक्त कृष्ण परमात्माला पाहतो त्यावेळेला तो स्वतःला सांभाळू शकत नाही आणि रडतच कृष्ण परमात्म्याच्या चरणाशी येऊन पडतो आणि तो विचारतो की अरे देवा, जेव्हा ही अशी तुझी कशी लीला आहे, ज्यावेळेला मी तुझ्या मंदिरात आलो त्यावेळेला तू मला दिसला देखील नाहीस आणि आता काहीही कुठलेही सायास न करता तू मला अनासायासच दर्शन दिलंस. त्यावेळेला कृष्ण परमात्मा भक्ताला म्हणतो की हे भक्तराज, तू आयुष्यभर माझ्या नामाचा जप निरंतर केलास, परंतु तू कधीच मला काहीही मागितलं नाहीस आणि तू मला कधीच काही मागितलं नसल्यामुळे माझ्यावरती तुझं हे जे काही ऋण आहे हे वाढतच गेलं आणि मी तुझा अत्यंत ऋणी झालो. आणि तू जेव्हा मंदिरामध्ये माझ्या दर्शनासाठी आलास त्यावेळेला मला थोडासा संकोच वाटत होता की मी तुझ्यासमोर कसं बरं येऊ. परंतु आज तू त्या कोढ्याला आशीर्वाद देऊन तुझ्या पुण्यातली थोडीशी पुंजी तू त्या भक्तासाठी काहीतरी मागण्यामध्ये खर्च केलीस आणि
माझ्यावरती असलेलं तुझं ऋणातून मी थोडा तरी का होईना मुक्त होऊ शकलो, त्यामुळे मी आता तुझ्या समोर येण्याची हिंमत करू शकलो. खरोखर धन्य आहे तो भक्त जो परमेश्वराचे नामस्मरण तर निरंतर करत असतो, परंतु त्याच्या बदल्यामध्ये तो परमेश्वराकडून कधीही काहीही मागत नाही. त्यामुळे परमेश्वराला सुद्धा अशा भक्ताचा ऋणी व्हावं लागतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.